नमस्कार मित्रांनो, तुझ्या सोबतीने या मालिकेच्या 19 जानेवारीच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. एक ईशा नावाची मुलगी धावत धावत तिच्या बाबांच्या जवळ येते आणि त्याला विचारते, "बाबा, नुपूर आत्या कुठं आहे?" तर तेव्हा तो सांगतो, "आज देवी आईची पालखी येणार आहे ना, तर मग तुझी नुपूर आत्या प्रसाद करते." तर तेव्हा ती ईशा खूपच खुश होते आणि म्हणते, "वॉव! नुपूर आत्याचा प्रसाद, देवी आईचा प्रसाद करणार म्हणजे जगात एक नंबर, खूपच भारी, वॉव!" आणि तेव्हा इकडे आता मित्रांनो या मालिकेची मेन हिरोईन म्हणजे नुपूर असते ती देवी आईसाठी प्रसाद करत असते. तर ईशा आता इकडे हट्ट करू लागते. म्हणते, "मी जाते. मला ना नुपूर आत्याने केलेला प्रसाद खूप आवडतो. मी खायला जाते." तर तेव्हा तिचे बाबा तिला समजावून सांगू लागतात, "तुला प्रसाद खूप आवडतो मला माहिती आहे. पण प्रसाद हा देवी आईसाठी आहे का नाही? मग आधी देवी आईला, मग ईशाला आणि शिरा नाही म्हणायचं, प्रसाद म्हणायचं." तर आता इकडे नुपूर प्रसाद तयार करत असते आणि त्याचा घमघमाट इकडे सगळीकडे बाहेर सुटतो. तर तेव्हा ईशा आता त्याचा घमघमाट ईशाला आल्यानंतर ती म्हणते, "प्रसाद रेडी झालेला आहे." आणि इतक्यातच आता तिथे मुलं ओरडू लागतात, "देवी आईची पालखी आली रे." तर ईशा म्हणते, "आणि नुपूर आत्याच्या एंट्रीची वेळ झाली." आणि तेव्हा आता इकडून देवी आईची पालखी वाजत-गाजत येऊ लागते. आणि इतक्यातच आता नुपूर तिकडून प्रसाद घेऊन येते आणि गुरुजींच्या हातात देते. तर तेव्हा ईशा तिच्याजवळ येते आणि तिला म्हणते, "आत्तू चल ना, पालखी आलेली आहे." आणि तिला ती खेचत-खेचत घेऊन जाते. आणि इकडे तर पालखी वाजत-गाजत येतच असते. आणि तेव्हाच मित्रांनो आता त्यांनी इथे नुपूरला दाखवलेलं आहे. आणि नुपूर आता पालखी आल्यानंतर छान असं झेंडा वगैरे देवीसमोर झेंडा वगैरे नाचवत घेऊन येत असते. आणि त्यानंतर ती देवी आईसमोर येते आणि देवी आईला मनोभावे नमस्कार करते. तर इकडे बनसोडे नावाचा कोणीतरी असतो आणि तो बायकोच्या नावाची साडी येईल म्हणून तिथे चिठ्ठी लिहीत बसलेला असतो लपून-छपून. तर तेव्हा मिसेस सावंत तिथं येते आणि त्याला बरोबर पकडते आणि त्याला म्हणते, "काय करताय बघू तुम्ही?" असं म्हणून त्याच्या हातामधलं बॉक्स घेते आणि त्याच्यामधल्या चिठ्ठ्या काढून वाचू लागते. तर त्याच्यातली पहिली चिठ्ठी वाचते तर त्याच्या बायकोचंच नाव असतं आणि बाकीच्या पण चिठ्ठ्या एक-एक करून काढू लागते तर सगळ्या चिठ्ठ्यांच्या वरती त्यानं त्याच्या बायकोचंच नाव लिहिलेलं असतं. आणि आता ती त्याला म्हणते, "अशी लबाडी करता होय तुम्ही? आणि मी तोच विचार करते, की दरवर्षी तुमच्या वेंधळट बायकोला मानाची साडी कशी काय मिळते ते?" तर तो बनसोडे असतो तो म्हणतो, "अहो मिसेस सावंत माझ्या बायकोला वेंधळी म्हणू नका." तर तेव्हा मिसेस सावंत म्हणते, "ठीक आहे, मग तुम्हाला चोर म्हणते." असं म्हणून त्याला खेचत बाहेर काढते. तर इकडे आता नुपूर छानपैकी अशी देवी आईसमोर लेझीम खेळत असते. तर मिसेस सावंत आता सगळ्यांना सांगायला बाहेर पडते आणि ती म्हणत असते बायकांना, "हे बनसोडे आहेत ना?" असं ती बोलत असते. तर तेव्हा तो बनसोडे येतो आणि त्या बायकांना तिथून घालवूनच देतो. तर मिसेस सावंत म्हणते, "अहो घाबरलात काय? यांच्याकडे कशाला? मी ना तुमची कंप्लेंट डायरेक्ट सेक्रेटरीच करते." असं म्हणून ती रागारागात चाललेली असते. तर तेव्हा बनसोडे तिला थांबवतो आणि म्हणतो, "अहो थांबा, थांबा मिसेस सावंत, चुकलं माझं चुकलं. तुम्ही जे म्हणाल ना ते मी करायला तयार आहे." तर तेव्हा मिसेस सावंत म्हणते, "बरं ठीक आहे. मग आता एक काम कर, या चिठ्ठीवर जसं ना तुझ्या बायकोचं नाव लिहिलेलं होतं ना, तसं आता माझं नाव लिहायचं. मीरा सावंत. आहे का कबूल?" असं विचारते. तर तेव्हा बनसोडे नकार देत असतो. तर तेव्हा आता ही मीरा असते ती बनसोडेला आता बरोबर तयार कबूल करवून घेते. तर तेव्हा हिने दंगा करायला लागल्यानंतर बनसोडे म्हणतो, "बरं, बरं ठीक आहे, तुमचंच नाव लिहितो." असं म्हणून तो आता ती चिठ्ठी घेऊन तिकडून तो निघून जातो. आता ही मीरा खूपच खुश होते. म्हणते, "यावर्षी मानाची साडी या मीराचीच होणार." आणि इकडे आता ही नुपूर असते ती लेझीम खेळून झाल्यानंतर छान अशी ढोल वगैरे वाजवत असते आणि तिच्या भोवतीने सर्वजण लेझीम खेळत असतात. आणि इतक्यातच आता देवी आईची मूर्ती बसते. तर तेव्हा नुपूर देवी आईचा उदो उदो अशा घोषणा करू लागते. आणि तेव्हा तिच्या मागोमाग सर्वजण देवी आईचा जयघोष करत असतात. तर नुपूर आता देवी आईला म्हणू लागते, "देवी आई सगळ्यांना सुखी ठेव. माझ्याकडून कुठे काही चुका झाल्या असतील, तर त्या चुका तुझ्या पदरामध्ये घे. मला शक्ती दे, मी जास्तीत जास्त लोकांना मदत करू शकेन." आणि तेव्हा अशी ती प्रार्थना करत असताना म्हणजे मागणं मागत असते आणि गुरुजी तिला विचारतात, "महानैवेद्य तुम्हीच आणणार आहात का?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "हो, हो, मीच आणणार आहे." आणि देवी आईला सांगते, "देवी आई मी लगेचच येते." असं म्हणून ती ईशाला घेऊन चाललेली असते. तर तेव्हा ईशाचे वडील तिला थांबवतात. आणि ते दोघे आता बोलत-बोलत आतमध्ये जाऊ लागतात. तो म्हणतो, "अगं नुपूर आज किचनला सुट्टी द्यायची नाही का?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "नाही हे दादा, अरे हे सगळेजण माझ्यावरतीच अवलंबून असतात आणि माझा डबा ज्या दिवशी जात नाहीत ना, तर तेव्हा ते देसाई काकू वगैरे ते सगळे काही उपाशी राहतात आणि तसंही जेवण बनवून झालेलं आहे आणि डबे भरवून पोहोचवायचे आहेत." तर तेव्हा दादा म्हणतो, "अरे पण आज आपल्याकडे देवी आलेली आहे." तर नुपूर म्हणते, "तेच तर ना दादा, आपण देवीला कसा प्रसाद दाखवतो, तसेच हे डब्याचे ग्राहक ना माझ्यासाठी देव आहेत." आणि मित्रांनो आता ही म्हणजे नुपूर जी असते ती सगळ्यांच्यासाठी म्हणजे डबे बनवत असते. तिची खानावळ वगैरे असते, डब्या बनवायचं काम ती करत असते. असं आता आपल्याला इथे कळालेलं तर आहे. तर तेव्हा दादा म्हणतो, "ही लोकांचा विचार कधी सोडणारच नाहीत. देवी माझ्या बहिणीला सगळी काही सुखं मिळू देत." असे ते आता
असा तो आता देवीसमोर प्रार्थना करतो. तर इकडे आता आई जी असते ती डबा भरत असते. तर तेव्हा नुपूर म्हणजे तिचा हात कापत असतो डबा भरत असताना. तेव्हा नुपूर तिथं येते आणि तिला म्हणते, "आई तुम्ही हे काय करताय? तुम्हाला सांगितलं होतं ना मी आराम करायला आणि तुम्ही तुमच्या गोळ्या घेतला का? आणि तुम्ही कशाला हे सगळं काही करत बसता? या." असं म्हणून ती तिला किचनमधून बाहेर घेऊन येते. तर ती आई म्हणत असते, "अगं म्हटलं तुला मदत करावी, तुझी धावपळ बघतेय मी आणि खरं सांगू का हल्ली हे हात आहेत ना माझं ऐकतच नाहीयेत आणि या अशा हातांचा तुला काय फायदा गं?" असं म्हणून तिला त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तर नुपूर सुद्धा म्हणते, "बरोबर बोलताय तुम्ही. काय फायदा आहे मला या हातांचा आणि तसंही या हातांची जागा तिथे किचनमध्ये नाहीच आहे." असं म्हणून ते हात घेते आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवते आणि गालाला लावते आणि म्हणते, "ही आहे या हातांची जागा." देवासमोर हात जोडल्यानंतर तो आशीर्वाद देतही असेल, पण हात न जोडता मायेची ऊब जी मला मिळते ना, ती जादू फक्त याच हातामध्ये आहे आई आणि तुम्ही या हाताला नावं ठेवताय. असं तिने म्हटल्यानंतर आता या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती नुपूरला मिठीच मारते आणि इतक्यातच ही आता मीरा तिथं येते आणि म्हणते, "वाह! वाह! झाला का भरत मिलाप?" आणि म्हणते, "काय मग आशाताई कधी जायचंय म्हणताय वनवासाला?" आणि त्यानंतर आतमध्ये जाते आणि ती सगळी भांडी बघून म्हणते, "अरे बापरे! ही भांडी का अशी काढून ठेवली आहेत?" "अहो आशाताई आमच्या घरामधली भांडी काय विकायला काढलीत का तुम्ही?" तर तेव्हा आशाताई म्हणतात, "नाही, नाही ते आपलं नुपूरला जरा मदत करावी म्हणून म्हटलं मी." तर तेव्हा ही मीरा इथं येते परत आणि ओरडू लागते, "अहो आशाबाई याला मदत नाही, याला पसारा करून ठेवणं म्हणतात." आणि म्हणते, "गर्दी झाली नुसती किचनमध्ये भांड्यांची आणि घरामध्ये माणसांची. निस्तरायला आम्हाला लागतंय." असं म्हणून ती वट करत असते. तर तेव्हा नुपूर तिच्या तोंडामध्ये एक लाडूच कोंबते आणि म्हणते, "कसा झालाय? मी आज सगळ्या डब्यांच्या मध्ये आज लाडूच देणार आहे. पण म्हटलं सगळ्यात आधी हा गोड लाडू या वहिनीला देते." म्हणजे ही मीरा जी असते ती नुपूरची वहिनी असते मित्रांनो. आणि आता नुपूर विचारते, "आवडला ना?" तर मीरा म्हणते, "कळतात हां मला नाटकं तुझी." तर इतक्यातच आता बाहेरून अनाउन्समेंट होते, की देवी आईच्या भक्तांनी सगळ्यांनी पालखीजवळ जमायचं आहे. तर तेव्हा नुपूर म्हणते, "अहो वहिनी मानाच्या साडीची घोषणा होणार आहे." तर मीरा म्हणते, "कळतंय मला. यावर्षी ती मानाची साडी या मीरालाच मिळणार आहे." असं म्हणून ती आता लगोलग बाहेर जाते. तर तेव्हा आता या अशा आई असतात त्या आता नुपूरला म्हणतात, "आज लाडवानं तोंड बंद केलंस, पण हे तिखट शब्द उद्यासुद्धा असणारच आहेत अगं. नुपूर तुला सुद्धा माहिती आहे की ती माझा मुद्दामून अपमान करते, जेणेकरून तुला त्रास व्हावा." तर नुपूर म्हणते, "मला माहिती आहे आई, माझ्या मागे माणसं काय-काय बोलतात, हे मला माहिती आहे. पण कोण काय बोलतं ना, या गोष्टीचा विचार करणंच मी सोडून दिलेलं आहे. आई, माझ्यासाठी फक्त तुम्ही महत्त्वाचे आहात आणि काहीही झालं ना, तरीसुद्धा मी तुमचा धरलेला हात सोडणार नाहीये. आणि तिखट शब्दांचं जर म्हणत असाल, तर वापरू द्यात त्यांना तिखट शब्द. आपल्याकडे सुद्धा गोड लाडवांची काही कमी नाहीये." असं म्हणून आता तो लाडू ती आशाताईंना सुद्धा भरवते आणि तिथून ती तयारी करायसाठी निघून जाते. आणि ती जाता-जाता म्हणते, "रिशू मामा येत असतील, मी जाते." आणि इतक्यातच आता बाहेर इकडे हे रिशू मामा येतात आणि नुपूर, नुपूर अशी हाक मारत असतात. तर तेव्हा नुपूर त्यांच्याजवळ येते आणि डबे वगैरे तिने बांधलेले असतात आणि ती म्हणते, "हे घ्या डबे आणि हा लाडवाचा डबा आहे." तर ऋषू मामा म्हणतात, "लाडवाचा डबा कोणासाठी?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "अहो तुमच्यासाठी. मला माहिती आहे ना तुम्हाला लाडू खायला आवडतात ते, म्हणून केलेले आहेत आणि आठवणीने खायचे हां." तर तेव्हा ऋषी मामा म्हणतात, "अगं तुझ्या हट्टापुढे माझं काही चालणार आहे का?" आणि म्हणजे एक म्हणतात, "एक काम कर, घरामध्ये जा आणि अगोदर स्वतःची दृष्ट काढ. हे चेहऱ्यावरचं जे हसणं आहे ना तुझ्या, ते कायम टिकावं म्हणून." आणि त्यानंतर ते म्हणतात, "चला मी येतो, मला उशीर होईल." तर नुपूर म्हणते, "हो, सांभाळून जा आणि जाताना देवीच्या पाया पडल्याशिवाय जाऊ नका." असं ती बोलत असते. इतक्यातच आतून आशा आई असतात त्या हाक मारतात आणि तेव्हा नुपूर धावत येते आणि विचारते, "आई काय झालं? काही हवं आहे का?" तर तेव्हा आशाई म्हणते, "अगं काय पाहिजे म्हणजे म्हणून काय विचारतेस? अगं ते डबे कुठे आहेत? अगं इथले डबे गायब झालेले आहेत. ते विष्णूमामा येतील ना आता, त्यांना डबे द्यायचे आहेत." तर तेव्हा नुपूर म्हणते, "अहो आई असं काय करताय? आत्ताच विष्णूमामा डबे घेऊन गेले ना. तुम्ही तुमच्या हातानेच डबे भरलेत ना. आठवतंय का तुम्हाला?" तर तेव्हा आशाताईंना ते काही आठवत नसतं. म्हणजे बहुतेक मित्रांनो त्यांना इथे काहीतरी आजार असतो आणि त्या म्हणतात, "मी डबे भरले, कधी भरले?" तर तेव्हा नुपूर म्हणते, "थांबा मी तुम्हाला पाणी देते." आणि ती पाणी देत असताना आशाताई एकदमच तिच्याजवळ जातात आणि म्हणतात, "अगं नुपूर काय झालं? अजून तू तयार नाही झालीस? अगं लग्न आहे ना आज तुझं. अगं विसरलीस की काय?" असं एकदम त्या आनंदाने आता बोलत असतात. "अगं वेदांत तुझी वाट बघत असेल आणि जा पटकन तयार हो." असं ती त्या बोलत असताना नुपूर आता त्यांना जोराने हलवते आणि म्हणते, "आई शांत व्हा, प्लीज शांत व्हा." असं म्हटल्यानंतर आता या आशाताई असतात त्या भानावरती येतात आणि आजूबाजूला बघतात आणि त्या विचारतात, "मी आता काही चुकीचं बोलले का गं? आणि मी असं काहीतरी बोलले का, की जे मला बोलायला नको होतं?" असं त्या म्हणत असताना आता नुपूर त्यांना बाहेर घेऊन येते परत आणि म्हणते, "नाही आई तुम्ही बसा इथे. असं काही सुद्धा झालेलं नाहीये." तर आशाताई आता थोडंसं रडूच लागतात आणि म्हणतात, "अगं मी ओझं झाले गं तुझ्यावरती चुकलंच माझं." तर तेव्हा नुपूर म्हणते, "अहो आई असं का बोलताय? कुठलीही आई आपल्या मुलीसाठी ओझं असू शकते का? नका असा विचार करू प्लीज."
आणि इतक्यातच बाहेरून परत अनाउन्समेंट होते, "चला, चला, सगळ्यांनी या लवकर, मानाच्या साडीची वेळ झालेली आहे." तर नुपूर म्हणते, "ऐकलत का? चला आता तुम्ही पटकन तयारी करा आणि दर्शनासाठी बाहेर या. मी पण आता बाहेर नैवेद्यासाठी ताट तयार करते." तर तेव्हा आता आशाताई मनातल्या मनात म्हणतात, "देवी आई, तूच आता काहीतरी चमत्कार कर आणि हिच्या पदरात सुखाचं दान टाक." आणि आता इतक्यातच आता इकडे हा बाहेर बनसोडे जो असतो, तो अनाउन्समेंट करू लागतो. आता ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो आतुरतेने तो क्षण आलेला आहे. तो म्हणजे देवीच्या मानाची साडी आणि ही आता साडी कुठल्या सौभाग्यवतीच्या पदरात पडणार ते आपल्याला पाहायचं आहे. आणि तो म्हणत असतो, "आता मी नाव अनाउन्स करतो, त्याने आता स्टेजवरती यायचं आहे." आणि तेव्हा आता इकडून नुपूर जी असते, ती नैवेद्याचं ताट वगैरे घेऊन येत असते आणि इतक्यातच हा बनसोडे आता अनाउन्स करतो आणि ते नाव आहे मीना सावंत असं तो म्हणतो आणि त्याने मगाची जो काही घोळ घातलेला असतो, त्याच्या बायकोचं नाव वगैरे तो लिहीत असतो. तेव्हा मीनाने त्याला रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यामुळे आता त्यानं त्या मीनाचंच नाव इथं घेतलेलं आहे आणि मीना आता खुश होते खूप आणि तिचं नाव घेतलेलं बघितल्यानंतर ही बनसोडीची बायको आता एकदम त्याच्यावरती रागारागाने बघून त्याच्यावरती चिडत असते. तर तेव्हा मीना आता वरती येत असताना नुपूर तिला म्हणते, "अभिनंदन वहिनी, खरंच भाग्यवान आहेस तू." तर मीना आता इथं स्टेजवरती येते आणि तेव्हा गुरुजी ती मानाची साडी आपल्या हातामध्ये घेत असतात आणि अचानकपणे आता मित्रांनो जोराचा वारा सुटू लागतो आणि गुरुजी जी काही मानाची साडी काढत असतात, ती साडी त्या वाऱ्याने जोराची उडते आणि नुपूरच्या अंगावरती येऊन पडते आणि ते बघितल्यानंतर इकडे मीनाला तर खूप त्रास होतो आणि तेव्हा तिथं जे सगळं काही जे भक्त मंडळी जमलेले असतात, ते बघितल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवू लागतात आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. तर इकडे वरती स्टेजवरती ही मीना खूप राग-राग करत असते आणि हा एक प्रकारे मित्रांनो देवी आईने नुपूरला दिलेला कौलच असतो आणि तिचा आशीर्वाद सुद्धा असतो. तर आता नुपूर देवी आईकडे बघू लागते. तर मीना आता गुरुजींना म्हणते, "अहो गुरुजी, हे तुम्ही काय केलंत?" तर तेव्हा गुरुजी म्हणतात, "मी मुद्दामून काही सुद्धा नाही केलं. अचानक वारा आला आणि कदाचित देवी आईच्या मनात सुद्धा तेच असेल." तर मीना त्यांच्यावरती ओरडते म्हणते, "हे सांगायला देवी आई तुमच्या स्वप्नात आली होती का तुम्ही गेला होता तिच्यासमोर?" आणि ती आता रागारागाने नुपूरकडे जाऊ लागते म्हणते, आणि तुला लाज नाही वाटली का ही साडी अंगावरती घेताना?" तर नुपूर तिच्याकडे ती आल्यानंतर ती घाबरते आणि म्हणते, "सॉरी वहिनी." आणि आता मीना असते ती हिच्यावरती जोराने ओरडू लागते म्हणते, "हा ना साडीचा मान फक्त सौभाग्यवतीचाच असतो." आणि आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत म्हणते, "याला काय म्हणतात? मंगळसूत्र म्हणतात. लग्न झालेल्या माणसाच्या गळ्यामध्ये असतं ते आणि यांना सौभाग्यवती असं म्हणतात. आणि तुझ्या गळ्यात आहे का मंगळसूत्र? बोल. मग का आली आहेस तू इथे?" आणि ती आता फारच दंगा करू लागते. म्हणते, "सांग, सांग सगळ्यांना, का नाहीये तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र? तुझं ठरलेलं लग्न का नाही होऊ शकलं? सांग सगळ्यांना." तर नुपूर आता या मीराला शांत करायचा प्रयत्न करू लागते. म्हणते, "वहिनी खरंच, अगं सॉरी ना, खरंच सॉरी. अगं ही साडी तुझीच आहे. वहिनी खरंच तुझी आहे. मी सॉरी म्हणते तुला. तू ही साडी घे ना." तर मीना तिच्यावरती जोराची चिडते. म्हणते, "ती लांब ठेव साडी माझ्यापासून लांब ठेव. तुझ्यासारख्या या अपशकुनी मुलीच्या अंगावरची साडी नकोय मला." तर नुपूरचा दादा आता मध्ये पडतो आणि मीनाला समजावून सांगू लागतो. "मीना, अगं या असल्या छोट्याशा गोष्टीचा भाऊ करू नकोस एवढा." तर मीना म्हणते, "आला का पुळका लगेच? भावाला आपल्या बहिणीचा पुळका लगेच आला का?" आणि परत नुपूरला नावं ठेवू लागते. "अपशकुनी कुठली?" तर आता त्या भक्तांच्या मधली एक बाई म्हणते, "अपशकुनी?" तर मीना लगेचच त्यांच्या समोर जाते आणि म्हणते, "हो, अपशकुनीच आहे ही. तुम्हाला माहिती नव्हतं का? नवीन आलेला आहात का तुम्ही इथे?" आणि परत नुपूर समोर येते आणि म्हणते, "काय गं ये, सांगू का तुझा पराक्रम? सगळ्यांना सांगू का?" तर तेव्हा तिचा नुपूरचा दादा असतो तो तिला म्हणतो, "नुपूर तू चल माझ्यासोबत घरी चल." तर मीना अजून दंगा करू लागते. म्हणते, "का? घरी कशासाठी? इथे जे सगळे आहेत ना, त्यांना सगळ्यांना काही असेल ते कळून जाऊ देत." आणि परत सगळ्यांच्या मध्ये जाऊन ओरडून-ओरडून सांगू लागते, "ऐका, सगळ्यांनी ऐका. या मॅडमचं मागच्या वर्षी लग्न ठरलेलं होतं. अंगावरची उष्टी हळद सुद्धा नीट उतरलेली नव्हती. पण मॅडमचा पायगुण बघा, नवरा 4 चौघांच्या बरोबर वरातीत येण्या अगोदरच 4 चौघांच्या वरून खांद्यावरून तो मंडपात आला. दुमदुमणारं सनई चौघड्यांच्या ऐवजी रडण्याचा सूर सगळ्या मंडपामध्ये घुमू लागला आणि त्यावेळेस आता त्यांनी हा क्षण सुद्धा इकडे दाखवलेला आहे. आणि तेव्हा हे नुपूरचं लग्न ठरलेलं असतं, तर नवरा मुलगा येणार असतो आणि तो मेलेल्या अवस्थेतच तिथं आलेला असतो. तर तेव्हा नुपूर त्याच्यासमोर बसून रडत असते, म्हणत असते, "वेदांत, अरे बोल ना तू काहीतरी, असं का करतोयस तू? आपण आपण सोबतीने आपली स्वप्न पूर्ण करणार होतो ना? तुला मला लग्नाच्या कपड्यामध्ये बघायचं होतं ना? बघ ना माझ्याकडे. आणि का रडवलंस तू मला वेदांत?" असं म्हणून ती जोराची रडत असते. तर इकडे मीना आता पुढं म्हणू लागते, "रंगाचा बेरंग झाला सगळा काही आणि कुणामुळे झालं? हे सगळं कुणामुळे झालं? या अपशकुनी मुलीच्या पायगुणामुळे झालं." तर नुपूरला आता इथे खूप त्रास होत असतो आणि ती आता रडायला सुरुवात करते. तर मीना अजून सुद्धा दंगा करत असते आणि ती म्हणते, "आणि असल्या या मुलीच्या अंगावरची साडी मी घेऊ? आणि ही जिथं जाईल ना, तिथं निवडुंग होतं निवडुंग. तुम्हाला माहिती नाही." आणि त्यानंतर नुपूर समोर परत जाते आणि तिला म्हणते, "काय गं स्वतःच्या होणाऱ्या नवऱ्याला गिळलंस तू?
आणि दुसरी तिसरी कोणी असते ना, तर तोंड काळं करून कधीच निघून गेली असती. आणि हे सगळं काही विसरून तू नटतेस काय? लहान मुलीसारखी नाचतेस काय? ढोल काय वाजवतेस? लेझीम काय खेळतेस? अगं लाज वाटायला पाहिजे तुला, लाज वाटायला पाहिजे. आणि तुझ्या या असल्या वागण्यामुळे आमचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणार आहेस का तू? आणि बोला कोण स्वीकारणार आहे हिला? कोण स्वीकारणार आहे हिला? असा सगळा काही ती दंगा करून नुपूरचा अपमान सगळ्या या भक्तांच्यामध्ये करून टाकते. आणि तेव्हा नुपूर खूप रडत असते आणि रडत-रडत आता ती तिथून निघून जाऊ लागते. आणि तेव्हाच इथे आता ती आशा आई परत येते आणि नुपूर चाललेली बघून तिला थांबवते. आणि तिला थांबवत म्हणते, "नुपूर तुला नजर चोरून जायची काहीच गरज नाहीये. तुझं काहीही चुकलेलं नाहीये. चल." असं म्हणून तिचा हात धरते आणि परत देवी आईच्या दिशेने तिला घेऊन जाऊ लागते. आणि परत सगळ्यांच्या मधोमध जाऊन त्या मीनाकडे रागारागाने बघू लागते. तर मीना आता तिच्यावरती सुद्धा ओरडू लागते. म्हणते, "या, या तुमचीच कमी होती. नाही तुम्हाला विसरण्याचा आजार आहे ना, म्हणून तुम्हाला आठवण करून देते. या मुलीने ज्या मुलाला गिळलं ना, तो ना." असं म्हणून ती सांगत असते. तर तेव्हा आशाताईला ते आठवतं आणि ती म्हणते, "तो माझा मुलगा होता." असं तिने म्हटल्यानंतर ती गप्पच होते आणि ती आता सांगते, "मी हिची न झालेली सासू आहे आणि ही आहे माझी न झालेली सून." तर तेव्हा एक बाई म्हणते, "न झालेली सासू आणि न झालेली सून हे कुठलं नातं आहे?" आणि मित्रांनो आता आपल्याला इथं कळालेलं आहे, की ही आशाई जी असते म्हणजे नुपूर जिला आई-आई म्हणत असते, ती खरं तर हिची सासू असते. तर मीना आता परत ओरडू लागते म्हणते, "अहो स्वतःच्या मुलाच्या पोटवरती ज्या मुलीमुळे हात चढवावा लागला, तिचाच तुम्ही कसा काय स्वीकार करताय?" आणि म्हणते, "आठवतंय ना काय झालं होतं ते?" तर तेव्हा आशाताई म्हणतात, "आठवतंय काय झालं होतं ते आणि म्हणूनच मी ठामपणे सांगू शकते, माझी नुपूर अपशकुनी असूच शकत नाही." असं ती सगळ्यांना ओरडून सांगते आणि म्हणतात, "माझा मुलगा गेला त्याच्यामध्ये तिचा काही सुद्धा दोष नाहीये मीना. दोष आहे ना तो फक्त नियतीचा आहे. अगं उलट या बिचारीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एका क्षणात होताचं नव्हतं झालं गं सगळं काही. आणि एवढं मोठं दुःखाचा डोंगर असताना सुद्धा स्वतःचं दुःख सोडून ती दुसऱ्याचा आधार झाली. ती माझा सुद्धा आधार झाली." आणि त्यानंतर तर ती सगळ्यांना सांगू लागते. म्हणजे जेव्हा माझ्या दुसऱ्या मुलाला त्याच्या आजारपणाबद्दल माझ्या आजारपणाबद्दल कळलं ना, तेव्हा तो मला एकटीला सोडून कायमचा परदेशात निघून गेला. तेव्हा या मुलीने माझा सांभाळ केला. ती मला इथे घेऊन आली. खरं तर मी तिची न झालेली सासू आहे. म्हणजे मित्रांनो, नुपूरने तिला आपल्या घरी आणलेलं असतं आणि ही जी मीना असते ती तिची वहिनी असते आणि तिचा तो दादा असतो. तर आता आशाताई पुढे म्हणतात, "ही माझी न झालेली सून आहे. पण आईचा हक्क तिने मला कधी दिला ते कळलं सुद्धा नाही." आणि म्हणते मीनाला आता, "हो मीना, मी विसरते गोष्टी. नाव विसरते, घर विसरते. पण एक गोष्ट ना मी कधीच विसरू शकत नाही. नुपूर माझी मुलगी आहे. आणि हो, आहे मला विसरण्याचा आजार. पण तुम्हाला तर गोष्टी लक्षात राहतात ना गं. जेव्हा-जेव्हा या घरावरती संकटं आलेली आहेत, तर तेव्हा-तेव्हा नुपूरच पुढे येते. तेव्हा तुझा तिचा आधार घेताना तुला नाही हे जाणवलं का, की ती अपशकुनी आहे म्हणून? घेतेचच ना तिची मदत." आणि काय म्हणालीस तू? "नुपूर जिथे जाते तिथे निवडुंग उगवतं. मग त्या निवडुंगाला ना नीट एकदा जवळून बघ आणि त्या निवडुंगामध्ये सुद्धा तुला तुळसच दिसेल गं." असं आता या आशाताई बोलत असताना ही मीना तर एकदम शांत, एकदम गप्प चिडीचूप असते. "आणि अगं स्वीकारण्याच्या गोष्टी काय करतेस गं तू? खुद्द देवी आईची मानाची साडी तुझ्याऐवजी देवी देवी आईने ती तिच्यावरती पाठवली. ज्या मुलीला देवी आईनेच स्वीकारलेलं आहे, तिला न स्वीकारणारे आपण कोण आहे?" आणि सगळ्यांना ती प्रश्न करते, "सांगा, तिला न स्वीकारणारे आपण कोण आहोत?" त्यामुळे सगळ्यांनी कान उघडे ठेवून लक्ष द्या. माझी नुपूर अपशकुनी नाहीये. आणि असं म्हणून ती आता नुपूरला परत बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा मित्रांनो नुपूर तिथून गायबच झालेली असते. आणि तेव्हा आता आशाताई खूप गडबडू लागतात. म्हणतात, "नुपूर, नुपूर कुठे गेली?" असं म्हणून त्या आता नुपूरला शोधत असतात. तर नुपूरला त्या गोष्टीचा मित्रांनो खूप त्रास झालेला असतो. त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती एकटीनेच आता रस्त्यावरून चाललेली असते. आणि तिला ते सगळे काही त्या मीनाचे शब्द तिच्या डोक्यामध्ये घुमत असतात. आणि तेव्हा आता ते सगळे काही लग्नामधले तिच्या क्षण तिला आठवत असतात. तिला हळद वगैरे लागलेली असते आणि त्यानंतर ते सगळं काही वाईट घडलेलं असतं. आणि ती अशीच आपली चाललेली असते आणि तिचं रस्त्याकडे लक्ष अजिबात नसतं. आणि समोरून येणारी एक गाडी तिला धडक मारता थांबते. आणि ज्यांच्या गाडीला तिची धडक लागलेली असते, तर त्याला एकदम बॅक ऑफ द माइंडचं सगळं काही म्हणजे आठवत असतं. की बाबा त्याची अशीच एकाला धडक लागलेली असते आणि तो असा उडून वगैरे बाजूला पडलेला असतो. आणि तो बहुतेक मित्रांनो वेदांतच असतो आणि याच्यामुळेच तो वेदांत गेलेला असतो. आणि आता ही नुपूर जी असते ती परत चाललेली असते. तर तेव्हा हा जो कोणी असतो तो गाडीमधून खाली उतरतो आणि तिला थांबवतो. आणि इतक्यातच आता भरपूर साऱ्या अशा ओढण्या वगैरे घेऊन कलरच्या लोकं चाललेली असतात आणि त्या सगळ्यांना तो बाजूला करून पुढे-पुढे नुपूरच्या समोर येतो. आणि तेव्हा तो नुपूरच्या समोर आल्यानंतर नुपूर तर धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते. आणि मित्रांनो हा जो कोणी असतो, ज्याच्या गाडीची धडक आत्ताच नुपूरला लागलेली असते आणि तो आता समोर आलेला असतो, तोच आपल्या या मालिकेचा हिरो मल्हार आहे.
आणि आजचा भाग मित्रांनो त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. नुपूर आता मल्हारला सॉरी म्हणते. तर तेव्हा मल्हार तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, "सॉरी म्हणण्याने तुमचा गेलेला जीव परत आला असता का?" आणि मल्हार कोणासाठीही सेकंड चान्स देत नाही. असं म्हणून तो चाललेला असतो. तर इतक्यातच आता देवी आईची जी हळद असते, ती या दोघांच्या अंगावरती एकाच वेळी पडते आणि तेव्हा हे दोघे सुद्धा एकमेकांच्याकडे मागे वळून बघतात आणि हा मित्रांनो देवी आईचा संकेतच असतो त्यांच्यासाठी. आणि त्यानंतर आता रात्री जेव्हा नुपूर झोपलेली असते, तर तेव्हा ती परत उठते आणि तिच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं आणि ती आता वेदांतचे म्हणजे जे काही कपडे वगैरे असते, ती आपल्या जवळ घेऊन ती म्हणत असते, "वेदांत आता मी ठरवलेलं आहे. मी माझ्या डोळ्यामधलं पाणी कोणालाही न दाखवता पूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेणार आहे. क्लाउड किचन चालवून मी लोकांची पोटं भरणार आहे." तर इकडे आता मल्हारच्या घरी गुरुजी आलेले असतात आणि ते पत्रिका गुरुजीचे जे मल्हारची पत्रिका बघत असतात. तर तेव्हा त्याची मावशी गुरुजींना विचारत असते, "गुरुजी काय म्हणते मल्हारची पत्रिका? लग्नासाठी अनुकूल आहे ना?" तर तेव्हा मल्हार रागाने उठून उभा राहतो आणि म्हणतो, "रेवती मावशी बास." आणि त्याला बहुतेक मित्रांनो लग्न करायचं नसतं. तर इकडे नुपूर सुद्धा तिच्या सासूला म्हणजे आशा ताईला सांगत असते, की "आता हा विषय नको, आता हा विषय बास, लग्नाचा विषय माझ्यासमोर नको." तर इकडे आता मल्हार रेवती मावशीसमोर हातच जोडतो आणि म्हणतो, "या विषयापुरतं तरी तुला मल्हार नावाचा कोणी भाचा आहे, हे सुद्धा विसरून जा तू." आणि तेव्हाच त्यांनी इथे आता माधवीताईंची एंट्री दाखवलेली आहे, पण त्यांचं नाव इथे काय आहे ते कळालेलं नाहीये मित्रांनो. आणि त्यांची एंट्री इथे त्यांनी दाखवलेली आहे शेवटच्या क्षणाला आणि आपल्याला उद्याच्या भागामध्ये कळेलच. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.